24 ऑक्टोबरला शरद पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. पवारांच्या पहिल्या यादीत निष्ठावंत आमदारांना स्थान मिळणार हे जवळपास कन्फर्म समजलं जात होतं. झालंही तसंच. पक्षफुटीनंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या 10 विद्यमान आमदारांना शरद पवारांनी तिकीट दिलं. याला अपवाद केवळ 2च जागा होत्या. पहिली जागा होती ती तासगावची आणि दुसरी जागा होती ती बीडची. तासगावच्या जागेवर पवारांनी घरातल्या घरात भाकरी फिरवली. विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांच्या जागी त्यांचे पुत्र रोहित पाटील यांना तिकीट दिलं. पण बीडची एकमेव जागा अशी होती जिथं शरद पवार गटाचा विद्यमान आमदार असूनही पवारांनी ही जागा डिक्लेअर केली नाही. त्यामुळे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा पत्ता कट झाला अशा चर्चा सुरू होत्या. दरम्यान बीडमधून इच्छुक असलेल्या शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानं संदीप क्षीरसागर यांचं तिकीट कापलं जाणार या चर्चेला बळ मिळालं. माजी आमदार जयदत्त क्षीरसागर आणि राजेंद्र म्हस्के हे नेतेही पवारांच्या संपर्कात होते. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर धोका आला असल्याचं बोललं गेलं. पण आता शरद पवारांच्या गटाच्या दुसऱ्या यादीत बीडची उमेदवारी जाहीर केली आहे. संदीप क्षीरसागर यांना पुन्हा तिकीट मिळालं आहे. पण संदीप क्षीरसागर यांनाच तिकीट द्यायचं होतं तर पवारांनी इतर उमेदवारांना गळाला का लावलं? त्यांचे पक्षप्रवेश का घडवले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर यामागं पवारांची मोठी खेळी असल्याची चर्चा आहे. क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर करण्याआधीच पवारांनी ही जागा सेफ केल्याचं बोललं जातं. आता पवारांनी ही जागा सेफ कशी केली, त्यासाठी कोणते डाव टाकलेत याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही बघताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. बीड जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 6 जागा आहेत. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं यातल्या 4 जागा जिंकल्या होत्या. पण पक्षफुटीनंतर इथं राष्ट्रवादीला खिंडार पडलं. आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, माजलगावचे प्रकाश सोळंके आणि परळीचे धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण बीडचे आमदार संदीप क्षीरसागर मात्र शरद पवारांसोबत राहिले. त्यांनी पवारांची साथ सोडणाऱ्या नेत्यांवर हल्लाबोल केला, खास शैलीत समाचार घेतला. तेव्हा संदीप क्षीरसागर यांचं एक भाषण देखील बरंच गाजलं होतं. सत्ता की साहेब असा प्रश्न लोक विचारत होते. पण त्यांचा प्रश्न संपायच्या आतच आपण उत्तर दिलं, साहेब. अशा निष्ठावंत आमदाराला पहिल्या यादीत स्थान न मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. निष्ठा दाखवणाऱ्या संदीप क्षीरसागरांना शरद पवार घरी बसवणार का असाही प्रश्न विचारला जात होता. बजरंग सोनवणे यांच्याशी त्यांचे वाद असल्याचीही चर्चा होती. पण या सगळ्यात पवारांनी आधी ग्राउंड क्लिअर केलं, मग संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली असं बोललं जात आहे. आता पवारांनी संदीप क्षीरसागर यांच्यासाठी ग्राउंड कसं क्लिअर केलं ते बघूयात. खरं तर मागच्या काही दिवसांपासून बीडसह संपूर्ण मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न घुमसतोय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलकांनी बीड जिल्ह्यातल्या काही आमदारांच्या घरावर हल्ले केले होते. यात संदीप क्षीरसागर यांचाही समावेश होता. क्षीरसागर हे तेली समाजातून येतात. त्यामुळे यंदाची निवडणूक संदीप क्षीरसागर यांच्यासाठी जड जाईल अशी चर्चा होती. संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात मराठा चेहरा दिला गेला तर क्षीरसागर यांचं जिंकणं कठीण होऊ शकतं अशी समीकरणं बांधली जात होती. ही बाब लक्षात घेऊनच पवारांनी ज्योती मेटे आणि राजेंद्र म्हस्के यांना गळाला लावल्याची चर्चा आहे. हे दोन्ही नेते मराठा समाजातून येतात. दोघंही बीडमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. ही बाब हेरून पवारांनी दोघांचाही आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला. लोकसभेला इच्छुक असणाऱ्या ज्योती मेटे काहीही झालं तरी विधानसभेला निवडणूक लढवणारच अशा स्थितीत होत्या. महायुतीकडून त्या भाजप किंवा एकनाथ शिंदे गटाकडून लढल्या असत्या तर संदीप क्षीरसागर यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं असतं. जरांगे फॅक्टरमुळे मराठा विरुद्ध ओबीसी मतांचं ध्रुवीकरण होऊन क्षीरसागर यांना फटका बसला असता. पण संदीप क्षीरसागर यांना सेफ करण्यासाठी पवारांनी आधी ज्योती मेटे यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. त्यांना पक्षात घेत एक प्रकारे त्यांची कोंडी केली. महायुतीकडे सक्षम चेहरा ठेवला नाही. हाच पॅटर्न पवारांनी राजेंद्र म्हस्के यांच्यावर देखील राबवल्याचं सांगितलं जातं. राजेंद्र म्हस्के हे देखील मराठा समाजातून येतात. ते भाजपचे 6 वर्षांपासून बीडचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. ते पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थकही मानले जातात. त्यांना भाजपकडून तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. गेल्या वर्षी पंकजा मुंडे यांनी राजेंद्र म्हस्के यांच्या उमेदवारीचे संकेतही दिले होते. बाकी सगळे फुसके. विधानसभेत फक्त राजेंद्र म्हस्के असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर केलं होतं. त्यामुळे त्यांची दावेदारी पक्की समजली जात होती. अशात पवारांनी 22 ऑक्टोबरला राजेंद्र म्हस्के यांचा देखील पक्षप्रवेश करून घेतला. हे दोन्ही पक्षप्रवेश होईपर्यंत पवारांनी आपले निष्ठावंत समजले जाणारे आमदार संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी घोषित केली नाही. त्यांना वेटिंगवर ठेवलं. ज्योती मेटे किंवा राजेंद्र म्हस्के यांना पवारांनी पक्षात घेतलं नसतं तर महायुतीकडून त्यांना गळाला लावून बीडच्या मैदानात उतरवलं गेलं असतं. हा संभाव्य धोका ओळखून पवारांनी संदीप क्षीरसागर यांना पहिल्या यादीत स्थान दिलं नाही.
ज्योती मेटे आणि राजेंद्र म्हस्के यांना पक्षात घेतल्यानंतर दुसऱ्या यादीत संदीप क्षीरसागर यांच्या नावाची घोषणा झाली. सध्या महायुतीकडून बीडचा उमेदवार जाहीर केला गेला नाहीये. संदीप क्षीरसागर यांचे काका आणि शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मागच्या काही वर्षात ते पक्षात फारसे सक्रिय दिसले नसल्याचं सांगितलं जातं. तसंच या जागेसाठी अजित पवार गटही इच्छुक आहे. इथून अजित पवार गटाकडून योगेश क्षीरसागर इच्छुक आहेत. ते संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू आहेत. त्यांनाच तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांना तिकीट मिळालं तर बीडचा सामना ओबीसी विरुद्ध ओबीसी असा होईल. परिणामी मराठा मतं शरद पवार गटाच्या बाजूनं म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने वळू शकतात. अशीच लढत पवारांना इथं अपेक्षित असावी. ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत टाळण्यासाठीच पवारांनी ही खेळी खेळल्याचं सांगितलं जातं. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ पत्रकार तय्यब शेख यांचंही नाव चर्चेत आहे. बीड विधानसभेत मुस्लिम मतांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्यानं इथं मुस्लिम चेहरा दिला जावा यासाठी धनंजय मुंडे आग्रही आहेत. अजित पवारांनी आतापर्यंत सना मलिक, हसन मुश्रीफ, जिशान सिद्दीकी, नजीब मुल्ला या 4 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे बीडमध्ये सुद्धा हाच पॅटर्न रिपीट होऊ शकतो. थोडक्यात आता अजित पवार इथले काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण शरद पवारांनी ज्योती मेटे आणि राजेंद्र म्हस्के यांना गळाला लावून मतदारसंघातील मराठा मतं आणि मराठा लॉबी आपल्या बाजूने केंद्रित केल्याचं सांगितलं जातं. पण या दोघांना पक्षात घेताना पवारांनी त्यांना काही ना काहीतरी शब्द दिलेला असणार. कदाचित विधानसभा निवडणुकीनंतर ज्योती मेटे यांची विधान परिषदेवर वर्णी लागू शकते. तसंच म्हस्के यांनाही राजकीय पद दिले जाऊ शकतं असं स्थानिक पत्रकार सांगतात. एकूणच पवारांनी ज्योती मेटे आणि राजेंद्र म्हस्के यांना पक्षात घेऊन संदीप क्षीरसागर यांची जागा सेफ केल्याचं बोललं जात आहे. तरी इथं मंत्री धनंजय मुंडे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. ते इथून कुणाला पुढे आणतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शरद पवारांच्या बीडमधल्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं? संदीप क्षीरसागर यांना पहिल्या यादीत स्थान न देण्याचं कारण काय असू शकतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूला नक्की सबस्क्राईब करा.